अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या येणाऱ्या 31 मार्चला प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्त स्वामींच्या 21 दिवसांच्या सेवेला बसलोय। परंतु मासिक पाळी, सुवे, सुतक यामुळे जर तुम्हाला ही सेवा करता आली नसेल तर येणाऱ्या 21 मार्च म्हणजेच शुक्रवारपासून तुम्ही प्रकट दिनापर्यंत होणाऱ्या 11 दिवसांच्या सेवेला सुद्धा तुम्ही बसू शकता। 11 दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही कोणकोणत्या सेवा करू शकता तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज 21 अध्याय तुम्ही 11 दिवस वाचले तर तुमचे 11 पारायण पूर्ण होतात। यामध्ये 21 अध्याय दिलेले असतात। रोज 21 अध्याय वाचायचे, असे 11 दिवस सलग तुम्हाला 11 पारायण करायचे। त्याचबरोबर 1 माळ किंवा 11 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप आणि 1 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्राचं पठण। तर या सर्व सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा। स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन नारळ ठेवा आणि संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे तुम्हाला मांसाहार आणि मद्यपान मात्र पूर्णतः बंद ठेवायचे। तर या सेवा तुम्ही अवश्य करून बघा। कारणास्तव जर तुम्हाला या तिन्ही सेवा एकाच वेळी करता येणं शक्य नसेल तर किमान एखादी तरी यातील सेवा मात्र अवश्य करून बघा। परंतु सेवा मात्र अवश्य करा। नाही जमलं तर फक्त नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।